नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातील चिरतरुण अभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे. नाटक, चित्रपट मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्यात. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी मराठी इंडस्ट्रीतील एक भयान वास्तव सर्वांसमोर आणलं आणि त्याला पूरक असं उदाहरण देखील दिलं. मराठी अभिनेते अशोक शिंदे म्हणाले की माफ करा, कुणी वैयक्तिक घेऊ नका, पण मराठीत एकही अजून नाही. एक उदाहरण देतो. जेव्हा संजय लीला भंसाळी यांचा पद्मावत आणि अक्षय कुमारचा पॅडमॅन एकाच वेळी येणार होते, तेव्हा त्यांनी आपापसात ठरवून एक आठवड्याचं अंतर ठेवलं. यामुळे दोन्ही सिनेमांच्या सुरुवातीच्या कमाईचा फायदा झाला. पुढे बोलताना अशोक शिंदे म्हणाले की बोनी कपूर या सिनेमाचे निर्माते होते. जेव्हा कळलं की एकाच दिवशी 5 मराठी सिनेमे येणार आहेत, तेव्हा मी स्वतः चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून इतर निर्मात्यांना भेटलो. आपण एक आठवडा वाटून घेऊ अशी विनंती मी केली होती. मात्र तुम्ही हिंदीवाल्यांना मदत का करताय असा उलट प्रश्न मला विचारला गेला. त्यावर मी म्हटलं, अजिबातच नाही. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, भाषेचा मला अभिमान आहे. पण यात हिंदी मराठी असं न करता आपण व्यवसाय म्हणून बघू, कारण यात सगळ्यांचेच पैसे गुंतले आहे. काही निर्मात्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही मराठी माणस आहोत आणि आमचा सिनेमा शोले आहे, तो चालणारच. आपण विचार करून सिनेमे रिलीज करत नाही, तोपर्यंत मराठीत बाहुबली होणारच नाही, असं अशोक शिंदे म्हणाले. एकंदरीतच अशोक शिंदे यांनी सिनेमा सृष्टीतील भयान वास्तव्य सर्वांसमोर आणून ठेवलं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.